एका तरुणास हॉटेल व्यवसायासाठी प्रति महिना 10% व्याजाने 40,000 रुपये देऊन त्यापोटी 1,94,920 रुपये घेऊनही अधिकच्या 40,000 रुपये देण्यासाठी हॉटेलमध्ये घुसून धमकी देत नुकसान केल्याची घटना घडली। सदरची घटना ही दिनांक 17 जून 2021 ते सोमवार दिनांक 20 मे रोजी सीताराम नगर, सराफ कट्टा आणि शिवाजी मंडई येथे घडली। या प्रकरणी अभिषेक नारायण देवाडिगा वय वर्ष 30 राहणार संजय नगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सावकारी अधिनियम अंतर्गत धनंजय अरुण पोद्दार राहणार खंडबाग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की अभिषेक देवाडिगा हे आपल्या कुटुंबियांसह संजय नगर परिसरात राहतात। अभिषेक यांनी हॉटेल व्यवसायासाठी संशयित धनंजय पोद्दार यांच्याकडून प्रति महिना 10% व्याजदराने 40,000 रुपये घेतले होते। संशयित पोद्दार यांनी बेकायदेशीरपणे सावकारी करून 1,94,920 रुपये एवढी रक्कम आणि गुगल पेच्या स्वरूपात वसूल केलेली आहे। देवाडिगा यांचा मोबाईल धमकी देऊन तो काढून घेत स्वतःसाठी वापरला। संशयित पोद्दार यांनी घरात घुसून अजून शिल्लक मुद्दल 40,000 रुपयांची मागणी करून सदरची रक्कम दिली नाही म्हणून हॉटेलची फरशी तोडून नुकसान केलं। सदरची घटना ही दिनांक 17 जून 2021 ते सोमवार दिनांक 20 मे 2024 या कालावधीत सराफ कट्ट्यातील पोतदार ज्वेलर्स, सीताराम नगर आणि शिवाजी मंडई येथे घडली। वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून देवाडिगा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पोद्दार यांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।